श्री दासबोध दशक 11वा भीमदशक समास 8वा अंतरात्मा विवरण. श्रीराम आता वंदू सकल करता समस्त देवांचा जो भरता तयाचे भजनी प्रवर्ता कोणी तरी तेणे विण कार्य नचले पडिले पर्णतेही नहाले अवघे त्रैलोक्यची चाले जयाचेनी तो अंतरात्मा सकलांचा देवदानव मानवांचा चत्वार खाणी चत्वार वाणीचा प्रवर्तकू तो एकलाची सकळा घटी करी भिन्न भिन्ना राहटी सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी ऐसा जो गुप्तेश्वर तयास म्हणावेश्वर सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचे नी भोगिती ऐसा जेणे ओळखिला तो विश्वंभरची झाला समाधी सहज स्थितीला कोण पुसे अवघे त्रैलोक्य विवरावे तेव्हा वर्म पडेल ठावे अवचटे घबाड शिणावे न लगेची काही पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरून पाहे अल्प स्वल्प कळून राहे समाधाने अरे हे पाहिलेच पाहावे विवरलेची मागुते विवरावे वाचलेची वाचावे पुन्हा पुन्हा अंतरात्मा केवढा कैसा पाहणाराची कोण दशा देखिल्या ऐकिल्या ऐसा विवेक सांगे उदंड ऐकिले देखिले अंतरात्म्यास नवचे पुरविले प्राणी देहधारी बावले काय जाणे पूर्णास अपूर्ण पुरेना काजे अखंड विवरेना विवर्ता विवर्ता उरेना देवा वेगळा विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे नाहीतरी व्यर्थची शिणावे खटा टोपे उगाच घर पाहोन गेला घरधनी नाही ओळखिला राजा मधूनचे आला परी राजा नेणे देह संगे विषय भोगिले देह संगे प्राणी मिरवले देहधर्त्यास चुकले नवल मोठे ऐसे लोक अविवेकी आणि म्हणते आम्ही विवेकी बरे तयांची जैसी टाकी तैसे करावे मूर्ख अंतर राखो नेणे म्हणून असावे शहाणे ते शहाणे ही दैन्यवाणे होऊन गेले अंतरी ठेवणे चुकले दारोदारी धुंडू लागले तैसे अज्ञानास झाले देव न कळे या देवाचे ध्यान करी ऐसा कोण सृष्टीवरी वृत्ती एकदेशी तरतरी पवाडेल कोठे ब्रह्मांडी दाटले प्राणी बहुरूपे बहुवाणी भूगर्भी आणि पाषाणी किती एक इतुके ठाई पुरवला अनेकी एकची वर्तला गुप्त आणि प्रगटला किती एक चंचळे न होईजे निश्चळ प्रचित जाणावी केवळ चंचळते नभे निश्चळ परब्रह्म ते तत्वे तत्व जेव्हा उडे तेव्हा देहबुद्धी झडे निर्मळ निश्चळ चहुगडे निरंजन आपण कोण कोठे कैसा ऐसा मार्ग विवेकाचा प्राणी जो स्वेकाचा तयास हे कळेना भल्याने विवेक धरावा दुस्तर संसार तरावा अवघा वशची उधरावा हरिभक्ती करुणी इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतरात्मा विवरण निरूपण नाम समास 8वा श्रीराम श्रीराम श्रीराम